येतेय। पुण्यामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये करण्यात येणाऱ्या संभाव्य उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय। पुण्यामध्ये मंगळवार पेठ, जुना बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आलाय। अनुसूचित जातींचे प्रलंबित प्रश्न, उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवणं आणि जातनिहाय जनगणना करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। यात मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकही सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये हा मोर्चा आता सुरू झालाय। आनंदराज आंबेडकरांच्या उपस्थितीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार आहे। उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवण्याची प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली गेली आहे। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात हा महामोर्चा काढण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत। अजिंक्य, महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, सध्या काय वातावरण आहे? बरोबर आहे। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात अनुसूचित जातींचं उपवर्गीकरणाच्या विरोधात आज पुण्यात मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुण्यातील मंगळवार पेठ या ठिकाणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि मोठ्या संख्येने या विरोधातले जे लोक आहेत ते सध्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक आंबेडकरवादी नेते जे आहेत ते देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि सध्या हा मोर्चा जो आहे तो पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेला आहे। या ठिकाणी काही जे नेते आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतात आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतचं निवेदन देखील देणार आहे। या भागातली जी वाहतूक आहे ती देखील आज वळवण्यात आलेली आहे, कारण की मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेत। आता यानंतर ज्यावेळी प्रशासनाला याबाबत निवेदन दिलं जाईल त्यावेळेस आनंदराज आंबेडकर आणि प्रशासनाचं काय नेमकं बोलणं होतंय हे सध्या पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।